आता आपण बघूया लसावी आणि मसावी कसा काढायचा 2 किंवा 3 अंकांचा. ओके. लसावी म्हणजे काय? लघुत्तम सामायिक विभाज्य, त्याला म्हणतात लिस्ट कॉमन मल्टिपल. आता 2 अंक घेऊ, एक 12 घेऊ, एक 21 घेऊ. आता 12 आणि 21चा लसावी किती निघणार? तर काय करायचं, असे 2 कॉलम्स करायचे त्याला आणि त्याला डिवाईड करायला जायचं. सगळ्यात पहिला 2 2 बे सक 12, 21ला जात नाही म्हणून आहे 21 आहे तसा. परत 2 किती झाले? बेत्रिक 6, 21 आहे तसा, कारण 2नं 21ला जात नाही. 3 3 1 3, 3 7 21, इथे 1 आला म्हणजे इथं स्टॉप व्हायचं. आणि हा 7 7 7 1 7, म्हणजे हा 1 आहे तसा आणि हा 1 आला, 7 1 7. तर 1 1 आलं की इथं स्टॉप. आता LCM लसावी कसा निघणार? तर लसावी निघणार ह्या सगळ्याची मल्टिप्लिकेशन, म्हणजे 2 4, 4 त्रिकम 12, 12 7 84. तर 84 इज अवर लसावी. 84 इज अवर LCM. लसावी हा कायम ह्या अंकांच्या 12 किंवा 21 किंवा जे काही अंक असतील त्याच्यापेक्षा नेहमी मोठा असतो किंवा त्यातल्या मोठ्या अंका एवढा असतो. दॅट्स इट. आता जर 2 मूळ संख्या असतील तर त्याचा लसावी कसा? मूळ म्हणजे ज्याला त्यानेच फक्त भाग जातो, जसं की 5 आहे, 13 आहे. तर 5 आणि 13चा लसावी कसा निघणार? तर सेमच मेथड, पण त्याच्यापेक्षा एक सिम्पल रूल यूज करायचा. जर दोन्ही संख्या मूळ असतील तर डायरेक्ट गुणाकार करायचा. 13 5 65. तर 65 इज अवर LCM. आता आपण बघू मसावी. मसावी म्हणजे काय? महत्तम सामायिक विभाजक, विच इज हायेस्ट कॉमन फॅक्टर. आता सेम हे यूज करू, अंक 12 आणि 21. सेम कॉलम्स बनवायचे 12चा 21चा. आता यामध्ये 2 भाग करत बसायचं नाही. आता यामध्ये असा कॉमन फॅक्टर घ्यायचा की ज्याने या दोघांना पण भाग जातो. मग आता कुठला आहे? 2चा नाही, 3चा. 3नं जाऊ शकतो, म्हणजे 3 चौक 12, 3 7 21. असं कुठला आहे का की ज्याने 7ला आणि 4ला दोघींना भाग जाईल? तर नाही, मग इथं स्टॉप व्हायचा. तर आपला HCF फॉर 12 अँड 21 इज 3. तर ॲन्सर इज 3. आता जर सेम मूळ संख्या असेल, म्हणजे जसं की 5 आणि 13, 5 आणि 13चा मसावी किती असेल? तर त्याचा मसावी आपल्या ह्याला कशानेच भाग जात नाही, बरोबर? मग त्याचा मसावी असतो 1. तर ॲन्सर इज HCF फॉर 5 अँड 13 इज 1. मूळ संख्यांचा मसावी ऑलवेज 1 असतो आहे, लक्षात ठेवा. तर ही अशी सिम्पल टेक्निक आहे लसावी आणि मसावी काढायची मल्टिपल अंकांची. ट्राय करा, बघा. 5वी 6वीचं गणित आहे, मुलांना पण शिकवा. थँक्यू.